होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये आजच्या दिवशीची सेवा आपल्या सर्वांच्या प्रेमास्तव आग्रहास्तव इथे येण्याचा हा योग आहे। आजच्या या सेवेकरता उपस्थित असणारी ही परिसरातील भजनी मंडळी, गायक मंडळी तथा श्रोते, भाविक, सज्जन, विशेष साथ संगत आजच्या कीर्तनाची म्हणजे आमचे हरिभक्तीपरायण ठाकूर वचरत्न म्हणजे आमचे मधु महाराज मोहगावकर। मधुबुवाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर कसं आहे महाराज, हे गायन क्षेत्रातलं तितकं वाटतं तेवढं सोपं नसतं। हे लय तोलून मापून स्वर टाकावं लागतात। म्हणता सगळ्यालाच येतंय, म्हणता येत नाही का तुम्हाला सगळ्यालाच म्हणता येतं, पण शास्त्रयुक्त म्हणता येत नाही। तसंच वाजवण्याच्या बाबतीत आहे। वाजवता सगळ्यालाच येतं, डुम 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 कोणी वाजवते, पण शास्त्रयुक्त पद्धतीनं वाजवण्याकरता मग असं शिकावं लागतंय। मग तवा नाव निघते असं खुशाल बुवा सारखं। हे स्वर लागत असताना हे पटियाला घराणा असेल, किरण घराणा असेल, या घराण्याच्या ज्या गायकी येतात आमच्या मधुबुवानं ते सगळं आकळलंय महाराज। म्हणून कुठला बिन किती बी मोठा विशारद आला काय, अलंकार आला काय, कोणाची टाप होत नाही मधुबुवाच्या पुढे म्हणायची। म्हणून स्वर लावत असताना असा खडा मारल्यासारखा स्वर लागला पाहिजे। उगा असं मारतात लोक ताना, पण ताण मारत असताना सुद्धा विशिष्ट स्वरावर तितका जोर, तितकं वजन, या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात महाराज मधुबुवाकडे। म्हणून हे जे जुने खोड आहेत आजकाल कमी होत चाललेत, पण खरं भजन, वारकरी भजन जे टिकलं ते या मंडळीवर टिकलेलं आहे। आता नवीन पिढीमधल्या या साधकांना असेल, विद्यार्थ्यांना भजन कसं करायचंय, वारकरी भजन कशाला म्हणतात, वाजवणारे बरेच आहेत, ते तसलं जमत नाही इकडे परमार्थात। फळ परंपरेमध्ये तोलून मापून वाजवावं लागते। या वाजवण्याच्या पद्धती असतील, म्हणण्याच्या पद्धती असतील, या अशा मंडळीकडे बघून शिकण्यासारखे येतात। ते स्वर टिकून ठेवणं सुद्धा त्याला ताकद लागते। असं तसं नाही, आता आम्ही जेवढंच खरं मधुबुवान आम्ही, पण एवढ्या ताकदीनं म्हणावं लागतं की पुन्हा जेवण कीर्तन झाल्यावर सुद्धा करावं लागतं। बरोबर आहे का? इथून म्हणावं लागतं ते बरवे माझ्या केले म्हणे आणि पंथे येणे निघाले। परमार्थ हा अंतःकरणातून पाहिजे। हे उग वरवर जमत नाही, इकडे कामाचं नाही काही, इथून पाहिजे महाराज ते। आणि तितकी ताकद लागते त्या नुसत्या सात स्वरावर आपलं थोडस साम्राज्य टिकवण्याकरता बरीच साधनं लागती। बरेच पोर आहेत, बरेच विद्यार्थी आहेत आळंदीत, आज सुद्धा सकाळी पहाटे 3ला उठून साधरतात, मी ऐकले। पण ते कसं आहे, काही काही वेळेस शिकून सुद्धा प्राप्त होत नाही। कला शिकून येते की नाही याच्या बाबतीत मी काही बोलत नाही, पण जन्मताच माणसाच्या अंगात कला पाहिजे। त्याची जन्मजात कला असणारी ही 2 रत्न या ठिकाणी आज उपस्थित आहेत। एक म्हणजे आमचे मधुबुवा आणि दुसरी म्हणजे खुशालबुवा। या अशा रत्नांच्या या सहकार्यातून तथा ही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। म्हणजे आता त्याला येते म्हणजे आपण गमनायचंच नाही का? येईल तैसा बोल रामकृष्ण, ज्याच्या त्याच्या परीनं जितकं येईल तितकं। आता मला बी तितकं येत नाही, मध्ये दुसरं काहीही केलं नाही, फक्त परमात्म्याचं नाम, त्याला भक्ती म्हणतात। भक्ती म्हणजे नेमकं काय आहे? आपल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रामुख्यानं 3 तत्वाचा विचार सातत्यानं करत असलेला आपल्याला दिसून येतो। याच्यामध्ये कर्म नावाचं एक शास्त्र आहे, ज्ञान नावाचं एक शास्त्र आहे आणि भक्ती नावाचं एक शास्त्र आहे। हे कर्मशास्त्र कशाला म्हणतात, भक्तिशास्त्र कशाला म्हणतात, ज्ञानशास्त्र कशाला म्हणतात, याच्याकरता वृंदावन, ऋषिकेश, आळंदी इकडे तिकडे जाण्याची काही गरज नाही। आपल्या संत महात्म्यांनी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याकरता ग्रंथाची निर्मिती केलेली आहे। ज्ञानोबरायचा ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरी उघडा, ज्ञानेश्वरीतला 3रा अध्याय वाचला तर कर्मशास्त्र
ठसावला रे. आलं का नाही? काय आलं सांगा बरं. अंगे ब्रह्मरस ठसावला. एकदा का या अंगात ब्रह्मरस ठसावला की मग विषयी विसर पडिला निशेष. आनंदाचे अंग आनंदाची आनंदाचे डोई आनंद तरंग. हे भक्तिशास्त्रातलं तिसरं अंग आहे. हे एकूणच म्हणजे या प्रकाराला म्हटलं जातं भक्ती. आणि ही भक्ती ज्या तुकोबऱ्यांनी केली तथा त्या भक्तीच्या जोरावर स्वतःच संचित धन्य झाल्याचा एक अनुभव महाराज सांगत असताना कसं आहे, प्रत्येकाला व्यवहारामध्ये दोन प्रकारचे अनुभव येत असतात लोकांना. संसारिकालाही काही अनुभव येतात आणि पारमार्थिकाला सुद्धा